नमस्कार. आज आपण करतोय मिठाई मॉलसारखी खस्ता कचोरी. फक्त इथे मी फिलिंग मात्र आज चिकनचं वापरणार आहे. त्यासाठी आपण तेलावर आलं लसूणची पेस्ट घालून घेतली. नेहमीप्रमाणे आपण चिकन सूप करतो त्याप्रमाणे आपण चिकन शिजवून घेणार आहोत, म्हणजे सूप आपल्याला घरात वापरता येईल. गरम पाणी टाकले आणि ते चिकन आपण आता शिजवून घेणार आहोत. मीठ टाकले त्यात व्यवस्थित चवीनुसार आणि आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून आपण ते सूप काढून घेणार आणि पीसेसचा वापर आपण कचोरीच्या फिलिंगसाठी करणार आहोत. पाहू शकता आता 2 शिट्ट्या करून घेणार आहे मी आणि हळद पण टाकली होती याच्यामध्ये, मीठ टाकलं आहे आणि आलं लसूणची पेस्ट 2 शिट्ट्या करून घेतल्यात मी झाकण लावून. आणि त्यानंतर एक 5 मिनटं तसंच मंद आचेवर गॅसवर शिट्ट्या न करता ठेवायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. थंड झाल्यानंतर कुकर आपण ओपन करून घेतला आणि चिकन सोलून घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये पनीर किंवा कांद्याचं कचोरी कशी तुम्हाला हवे तशी करू शकता. आता आपण त्यात हे कुटून घालणार आहोत, बडीशेप, जिरे, ओवा आणि धणे. तर हे सुद्धा आपण अगदी पाव चमचाच घेतलेला आहे. नुसतं हे टेस्टसाठी, त्याचा फ्लेवर चांगला येतो नुसतं कुटून घेतल्यामुळे. आता आपण कव्हर करतो आहे. मैदा, आधी बेकिंग पावडर टाकली आपण 1 चमचा, एक छोटा आपण आपला जो याचा चहाचा चमचा असतो तो, आणि मीठ टाकलं आपण चवीनुसार. नंतर तूप टाकतो आहे आपण 2 चमचे तूप टाकलं आहे मी. तूप, मीठ आणि बेकिंग पावडर छान मिक्स करून घ्यायचं सगळं. पाहू शकता अगदी हाताने चोळून व्यवस्थित प्रत्येक सगळ्या पिठाला बेकिंग पावडर, मीठ आणि तूप सगळ्या पिठाला एकसारखं लागलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला आधी ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पाण्याचा वापर करायचा आहे. आता आपलं मिक्स झालं आहे. आता हळूहळू पाणी टाकून आपण हे छान पीठ मळून घेणार आहोत. पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकत आपण मळून घ्यायला सुरुवात केली आहे. आता आपण याचा सैलसर गोळा, म्हणजे आपण पुरणपोळीला जितकं सैल करतो त्यापेक्षा थोडं घट्ट, इतका सैलसर आपल्याला छान असा गोळा करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हे थापून करायचे आहेत. पाहू शकता आपला सैलसर गोळा तयार आहे. आता आपण तेल टाकून तो छान आणखीन प्रेस करून मळून घेणार आहोत. अगदी दाबून प्रेस म्हणजे छान असं दाबून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याचं टेक्स्चर छान येतं. छान असा मऊ गोळा तयार होतो आणि आता आपण तो थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचा आहे. आता आपण फिलिंग तयार करून घेतो आहे. त्यासाठी आपण चमचाभर तेल फक्त टाकलं होतं. आता यामध्ये सगळे कोरडे साहित्य वापरायचे. फक्त कांदा आणि मिरचीच थोडी ओली आहे, त्यामुळे तेलावर थोडं जास्त वेळ परतून कांदा आपल्याला छान असा ड्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा तळून घ्यायचा, त्यामुळे तो फारसा ओलसर राहत नाही. आता यावर मीठ टाकलं आपण आणि साखर. कांदा सगळा आपला टाकून घेतला आधी आणि आता छान परतून घ्यायचा आहे तो. मीठ आणि साखर यामध्ये आपण चवीपुरती टाकून घेणार आहोत. आपण कुटलेलं जे साहित्य होतं अगदी हलक्या हाताने कुटून, फक्त त्याचा फ्लेवर, म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्याला छान येतो. छान कांदा तळला म्हणजे थोडा छान असा परतला गेला कोरडा. आता मीठ टाकलं आपण आणि साखर देखील टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घेणार आहोत आपण. छान मिक्स झाला आहे आपला कांदा आणि मीठ आणि साखर.
आता आपण इथे ड्राय फक्त सगळे हे टाकणार आहोत पदार्थ. आपण आलं लसूणची पेस्ट न टाकता आलं लसूणची आपण पूड घेतलेली आहे, तिखट, ते काश्मीरी रेड चिली पावडर आणि आता साधं तिखट देखील आपण टाकणार आहोत आणि हळद टाकली. आत्ता तिखट टाकलं आपण. आता यात आपण श्रेडेड चिकन टाकलं आहे आपलं. आता हे छान फक्त गॅस बंद केला तरी चालेल या क्षणी आपण. आणि आता आपण ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर देखील टाकायची भरपूर. छान याचं तुम्ही हाताने देखील मिक्स करून घेतलं, नंतर थोडं थंड होऊ दिल्यानंतर आणि कोथिंबीर मिक्स केली तरी चालू शकतं. कारण कांदे पाहू शकता एकाला एक चिकटलेले असतात. ते सगळं आपल्याला छान मिक्स नंतर करून घ्यायचं आहे एकसारखं. कारण चिकन शिजलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे त्याला शिजवायची किंवा बाकीची पुढे काही करण्याची प्रोसेस गरजच नाही आहे. आपलं फिलिंग तयार आहे. आता कोथिंबीर टाकली आपण, ती देखील आपण छान मिक्स करून घेतो आहे. फिलिंग तयार आहे. आता एक वाटी घेतली आपण. त्या वाटीमध्ये आपण साठं तयार करणार आहोत. आपल्या पिठामध्ये जे आपण लाटी लाटून घेणार आहोत, कव्हर जे आपण कचोरीचं करणार आहोत त्यासाठी. तूप टाकलं, 1 चमचा तूप घेतलं आणि त्यानंतर त्यात बेकिंग पावडर आणि कॉर्नफ्लॉर 1 चमचा छान फेटून घ्यायचे हाताने. मी अगदी 1 वाटीचंच घेतलं होतं. पाहू शकता छान पीठ तयार आहे आपलं. छान मळून घेतल्यानंतर त्याची पोळी लाटून घेतली मोठी. पातळ पोळी छान लाटून घ्यायची. त्याला साठं लावायचं आणि चौकोनी फोल्ड करून घ्यायचा. चौकोनी आपण पॉकेट करतो त्या पद्धतीने. उजवी बाजू आधी फोल्ड करून घेतली आहे, डावी, नंतर वरची आणि खालची असं. नंतर दुसरी पोळी पुन्हा पुन्हा ती त्याची पोळी लाटून घेतली आणि त्याला पुन्हा साठं लावून घेतलं आहे. असं आपण 2दा फोल्ड करून घ्यायचं. पुन्हा चौकोनी फोल्ड करून घ्यायचं. एकदा एक घडी या बाजूने उजव्या बाजूने, नंतर डाव्या बाजूने घडी कोणताही फोल्ड आणि नंतर वरती आणि खालच्या बाजूने फोल्ड, असं चौकोनी फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्या लाट्या करून घ्यायच्यात पातळ सुरळी करून. आणि आता हे आपल्याला छान असं दुधाची पिशवी किंवा कशावरही छान हाताने थापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हाताने थापून घेतलेल्याच कचोऱ्या जास्त क्रिस्पी आणि क्रंची होतात. तुम्ही त्याचा फील पाहू शकता, म्हणून सांगते आवर्जून करून पहा मैत्रिणींनो. पाहू शकता पीठ किती छान असं पातळ असं छान झालेलं आहे. लवचिक पीठ तयार होतं याचं, आपण छान मळून घेतल्यामुळे छान. आणि त्यामुळे ते असं छान थापलं जातं. त्यावर आपण फिलिंग ते आपलं जे काही आहे सारण ते ठेवून छान असं चारी बाजूनी मोदकाच्या पारीसारखं एकत्र करून घ्यायचं आणि प्रेस करून ते थापून घ्यायचं. आता हे थापताना मात्र अगदी अलगद हाताने थापून घ्यायचं. आपल्याला किती जाड पातळ हवी त्याप्रमाणे आपण करून घेऊ शकतो, पण
शक्यतो मध्यमच असावी, म्हणजे फार जाड पण नाही आणि फार पातळ पण नाही. पाहू शकता. आणि आता आपण ती मंद गरम करून मंद आचेवर ठेवलेल्या तेलामध्ये आपण हे जोडायची आहे. सगळ्या कचोऱ्या फक्त आणि फक्त मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. अजिबात आज गरम म्हणजे जास्त तेल तापवायचं नाही. आणि झाऱ्याने तेल वरच्या बाजूने देखील सोडून घेतच छान दोन्ही बाजूने अशा खरपूस भाजून घ्यायच्यात. थोडा वेळ लागतो पण खूप छान होतात. हळूहळू रंग बदलतोय, पाहू शकता. छान अशा गोल्डन ब्राऊन रंगावर, थोड्या डार्क ब्राऊनच रंग असतो कचोरीचा, त्याच पद्धतीचं आपल्याला तयार करून घ्यायच्यात, म्हणजे त्याचा ॲक्च्युअल क्रिस्पीनेस आपल्याला कळतो. दुसरी पण करून घेतली आहे मी त्याच पद्धतीने, पाहू शकता. मोदकाची पारी करतो तशी करून थापून घेतली आहे बंद करून. आणि आता ती आपण सोडून घेणार आहोत. पाहू शकता छान फुलली आहे ती. आपल्याला हव्या तशा, आपल्याला हव्या तेवढ्या आकाराच्या आणि हव्या तशा आपण पातळ जाड कशा हव्या तशा आपण करू शकतो आपल्या पद्धतीने. आता लाटून करतो आहे आपण. लाटून देखील आपण फिलिंग भरून घेतलं होतं त्यात. पाहू शकता किती छान रंग आला आहे. याचा खाताना क्रिस्पीनेस तुम्हाला लगेचच जाणवतो. खूप छान आणि क्रिस्पी होतात. आता लाटली आहे दुसरी पोळी. इथे पीठ लावून देखील तुम्ही करू शकता. मुद्दाम मी पीठ लावलेल्या शेवटी दाखवल्या, कारण पीठ लावलेल्या कचोऱ्या तळताना थोडंसं तेल खराब होतं, म्हणजे पीठ थोडं उतरतं तेलामध्ये. पाहू शकता किती छान फुगली आहे ती. या देखील तुम्हाला हव्या तशा पातळ तुम्ही लाटून घेऊ शकता. व्यवस्थित लाटल्या जातात, कारण आपलं सारण जे आहे ते कोरडं आहे, त्यामुळे छान लाटल्या जातात. आणि क्रिस्पीनेस देखील तुम्हाला रंगावरूनच कळत असेल की किती छान अशा क्रिस्पी आपल्या झालेल्या आहेत त्या. फक्त तेल थोडं खराब होतं पिठामुळे, त्यामुळे थापूनच केलेल्या जास्त चांगल्या. पण हा देखील एक ऑप्शन चांगला आहे लाटण्याचा. त्यामुळे तुम्हाला हव्या तशा छान लहान मोठ्या आकार छान करता येतो आपल्याला. पाहू शकता रंग आणि आकार देखील किती छान. आपल्याला हवा तसा मोठा आकार आपण करू शकतो. तयार आहे आपली कचोरी. लाईटचा थोडासा प्रॉब्लेम वाटतो आहे, तरी आपण तळून घेतो इथे. ही देखील पाहू शकता छान अशी फुलली आहे पूर्णपणे. तयार आहे आता आपली ही कचोरी देखील छान तळून झाली आहे. आता आपण सर्व करून घेणार आहोत. आपल्या सगळ्या कचोऱ्या तयार आहेत आणि आता आपण त्या चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी याबरोबर सर्व